नमस्कार, सुहानीज किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत उन्हाळा स्पेशल अस्सल कोकणी पद्धतीची शाकाहारी थाली। चवीला तर भन्नाटच लागते ही थाली आणि एकदा नक्की माझ्या पद्धतीने तुम्ही करून पहा। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी मूग डाळ आणि तूर डाळ अशी मिक्स डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी। कुकरमध्ये घालून घेतले आणि 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची। स्वच्छ धुतल्यानंतर कुकर बाजूला ठेवूया आणि इथे मी दुधी घेतलेला आहे। तर दुधी इथे मी कापून घेते। जेवढा तुम्हाला पाहिजे तेवढा इथे तुम्ही घेतला तरी सुद्धा चालेल। तर इथे मी पाव किलो होईल एवढाच इथे मी दुधी घेतलेला आहे। तर दुधी थोडंसं खाऊन पाहायचा, जर कडू असेल तर अजिबात तो वापरायचा नाही आहे। कडू नाही आहे तर इथे मी सोलून घेते। तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील। तर इथे मी सोलून घेतल्यानंतर बारीक आपल्याला कट करून घ्यायचा आहे। थोडासा जाड जरी कापून घेतला तरी सुद्धा चालेल, पण इथे मी बारीकच कापून घेते। अशा पद्धतीने इथे मी सर्व दुधी कापून घेतला आणि कुकरमध्ये अर्धी वाटी कांदा घालून घ्यायचा। बारीक कापलेला कांदा घालून घेतला। 3 हिरवी मिरची, जास्त तिखटवाली आहेत ही हिरवी मिरची, 1 बारीक चिरलेला टोमॅटो आणि दुधी ह्या स्वच्छ धुवून घ्यायचा आणि तो इथे मी घालून घेतला। पाव चम्मच हळद, 1 चम्मच तेल घालायचं। तेलाने डाळ छान अशी मऊसूत शिजल्या जाते। पाव चम्मचभर मीठ घालायचं आणि 1 ग्लास इथे पाणी घालून घेतले आणि हे झाकण लावून 3 ते 4 शिट्या काढून घ्यायच्या। डाळ शिजत आहे तोपर्यंत आपल्याला भाजी बनवायची आहे। तर इथे मी ओले काजू घेतलेले आहेत। तर ओले काजू कसे सोलायचे तो व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तर तुम्ही तो चेक करू शकता। तर इथे एका साईडला गॅसवरती कढई गरम करायला ठेवले आणि त्यामध्ये 1 मोठा चम्मचभर तेल घालायचं। तेल छान गरम झालं की नंतरच यामध्ये आपला कांदा घालून घ्यायचा आहे। तर इथे मी कांदा घालून घेते। कांदा छान असा तेलामध्ये परतून घ्यायचा, व्यवस्थित परतून घ्यायचा। 5 ते 6 कढीपत्त्याची पाने घालायची आणि परतला व्यवस्थित। कढीपत्ता आणि कांदा छान असा तेलामध्ये परतून घ्यायचा। खरंच ही भाजी चवीला खूप छान लागते। 1 बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आणि टोमॅटो छान असा मऊ होईपर्यंत तेलामध्ये मस्त असा परतून घ्यायचा आहे। तर ही भाजी कोकणी पद्धतीने इथे मी बनवून दाखवते। पाव चम्मच हळद, अर्धा चम्मच तिखट आणि अर्धा चम्मच बेडगी मिरचीचं तिखट घालून घेते। त्याने रंग खूप छान येतो आणि थोडं तिखट कमीच बनवते, कारण गरमीचे दिवस आहेत त्यामुळे तिखट जास्त खातच नाही आम्ही लोक, त्यामुळे थोडंसं तिखट कमी बनवते। व्यवस्थित मसाले परतून घ्यायचे आणि त्यामध्ये आपल्याला गोडा मसाला घालायचा आहे। तर गोडा मसाल्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, ती तुम्ही चेक करू शकता। 1 मीडियम आकाराचा बटाटा घालून घेतला आहे आणि आपल्याला यामध्ये काजू घालायचे आहेत। तर काजू घातल्यानंतर व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं, छान असं एकजीव करून घ्यायचं आणि एकजीव करून घेतल्यानंतर यामध्ये 1 ते 1.5 वाटी पाणी घालायचं। तर इथे मी 1.5 वाटी पाणी घालून घेतलं। पाणी घातल्यानंतर व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आणि यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेते। रंग तर तुम्ही पाहताय खूप मस्त आलेला आहे। व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आणि यावरती झाकण ठेवायचं आहे 5 मिनिटासाठी आणि गॅसचा फ्लेम लो ठेवलेला आहे आणि लो फ्लेमवरतीच आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे। तर 5 मिनिटानंतर मी झाकण काढून घेते। इथे 5 मिनिटानंतर भाजी आपल्याला पाहायची आहे। तर इथे काजू तर शिजलेले आहेतच
पण बटाटा आपला लगेचला शिजत नाही, त्यामुळे इथे बटाटा आपल्याला पाहायचा आहे की शिजला की नाही तो. तर इथे मी सुरीने कट करून बघते, तर बटाटा थोडासा कच्चा आहे, त्यामुळे परतला यावरती झाकण ठेवायचं आहे आपल्याला आणि परतला 5 मिनटासाठी ही भाजी शिजवून घ्यायची आहे. तर परतला 5 मिनटानंतर इथे पाहते, तर इथे व्यवस्थित असं परतला एकजीव करून घ्यायचं अशा पद्धतीने आणि बटाटा आपल्याला शिजला आहे का पाहायचा आहे. तर बटाटा आपला छान असा शिजलेला आहे. तर इथे आपली कोकणी पद्धतीची ओल्या काजूची भाजी तयार झालेली आहे. खरंच खूप छान आणि चिकन मटनला सुद्धा ही भाजी मागे टाकेल एवढी चवीला भन्नाट लागते ही भाजी. तर नक्की या पद्धतीने तुम्ही करून पहा, तुम्हाला आवडेलच या पद्धतीने भाजी ही. तर थोडीशी वरून कोथिंबीर घालायची, मस्त दिसत आहे, त्यापेक्षा खायला सुद्धा खूप छान लागते. तर भाजी आपली झालेली आहे. आता आपण कुकरकडे वळूया. तर कुकरसुद्धा आपला थंड झालेला आहे. झाकण काढून घेते आणि आपल्याला ही डाळ छान अशी घोटून घ्यायची आहे. तर इथे मी पळीने व्यवस्थित अशी डाळ घोटून घेते. 1 ते 2 मिनटं मस्त अशी डाळ ही घोटून घ्यायची. खरंच ही दुधी डाळ खूप छान लागते. तर गॅसवरती कुकर थोडासा गरम करून घ्यायचा, म्हणजे डाळ छान अशी परतला गरम करून घ्यायची आहे आणि आपल्याला वरून यावरती फोडणी घालायची आहे. तर त्यासाठी फोडणी पात्रामध्ये 1 चम्मचभर तेल गरम करून घ्यायचं. तेल छान गरम झालं की त्यानंतरच पाव चम्मच मोहरी छान फुलली की पाव चम्मच जिरे घालायचं. जिरे छान फुलले की यामध्ये ठेचलेला लसूण घालायचा आहे, 3 ते 4 पाकळ्या. त्याने चव खूप छान लागते. 5 ते 6 कढीपत्त्याची पाने आणि व्यवस्थित हे छान असं परतून घ्यायची फोडणी. पाव चम्मचभर हळद घालून घेते आणि यामध्ये बेडगी मिरचीचं तिखट घालायचं आहे अर्धा चम्मचभर, त्याने रंग खूप छान येतो. तर इथे मी गरम मसाला घालून घेतला आहे आणि अर्धा चम्मचभर बेडगी मिरचीचं तिखट. आता ही फोडणी व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायची आहे. तर त्याआधी सुकी मिरची घालायची, 1 ते 2 सुकी मिरची घालून घ्यायची आणि व्यवस्थित ही फोडणी परतून घ्यायची. गॅस बंद करून घेतलेला आहे आणि ही गरम गरम फोडणी आपल्याला डाळीवरती घालून घ्यायची आहे. अशा पद्धतीने घालून घ्यायची, त्याने चव अजूनच छान लागते. वरून फोडणी घातल्याने चव भन्नाटच लागते डाळीची. तर तुम्ही अशा पद्धतीने एकदा दुधी डाळ बनवून पहा, खरंच चवीला खूप छान लागते. आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि मीठ घातल्यानंतर परतला व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं. छान असं एकजीव करून घेते पळीने आणि एक उकळी काढून घ्यायची आहे आता आपल्या डाळीला. आणि इथे आपली छान अशी दुधी डाळ तयार झालेली आहे. तर कमी वेळेमध्ये ही दुधी डाळ तयार होते. खरंच खूप छान लागते ही दुधी डाळ. तर वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आणि इथे गॅस बंद करून घेतलेला आहे आणि इथे आपली दुधी डाळ तयार झालेली आहे. तर आपल्याला कोशिंबीर बनवायची आहे. तर त्यासाठी अर्धी वाटी काकडी कापून घेतलेली आहे, अर्धी वाटी कांदा, 1 बारीक चिरलेला टोमॅटो आणि आपल्याला दही घालून घ्यायचं आहे. तर इथे मी पाव वाटी दही घालून घेतलं आहे. चवीनुसार मीठ घालायचं, थोडीशी वरून कोथिंबीर घालायची आणि आपली इथे कोशिंबीर तयार झालेली आहे. तर ही जेवणाच्या ताटामध्ये उन्हाळ्यामध्ये असेल तर 1 ते 2 घास जास्तच खाल्ले जातात. तर आपली इथे कोशिंबीरसुद्धा तयार झालेली आहे. तर आपण ताट तयार करूया. तर ताटामध्ये भात वाढून घेते आणि इथे मी भाकरीसुद्धा
तयार करून घेतलेली आहे। जर भाकरीचा व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर तो सुद्धा मी बनवून दाखवेन। तर इथे भाकरी वाढून घेते आणि दुधीची डाळ, काजूची भाजी, कोशिंबीर आणि इथे मी लोणचं जे आपण तयार करून घेतलेलं आहे 2 ते 3 महिन्यासाठी, ते इथे मी लोणचं सुद्धा घेतलेलं आहे, कोशिंबीर आणि इथे आपली शाकाहारी थाली तयार झालेली आहे। तर तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सुहानीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।